दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझविणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. समर्थ रामदासांच्या अपूर्व अशा ग्रंथराज दासबोध यातल्या समासांचा अभ्यास आपण करतो आहोत. संत समागम या लाईव्ह फेसबुक पेज या व्यासपीठाचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या शुद्ध हेतूने आपण या ग्रंथातल्या समासांचं विवेचन करण्याचा मागच्या काही महिन्यांपासून प्रयत्न करतो आहोत. काल आपण दशक 19 समास 9 पाहिला. आज दशक 19 समास 10 विवेक लक्षण निरूपण असा हा समास आहे. खरं तर संत रामदासांनी केवळ दासबोध ग्रंथामध्ये 358 वेळा विवेक शब्द घेतला आणि अनेक ठिकाणी विवेकाचा भर त्यांनी दिला. हा जो समास आहे हा एकमेव समास असा आहे की ज्या समासाचं नावच विवेक लक्षण आहे. विवेकाबद्दल एवढं सगळं सांगून
पूर्ण दासबोधामध्ये एवढ्या वेळा विवेकावर विवेचन करून पुन्हा अजून समर्थ रामदासांना असं वाटलं की अजून काही सांगायचं राहिलेलं आहे, आणि त्यामुळे त्यांनी पुन्हा, खरं तर हे जे सगळे समास आहेत, हे सगळे समास एकमेकाला जोडून वेगवेगळ्या ठिकाणी समर्थ रामदासांनी शिष्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलेली उत्तरं, किंवा नागरिकांनी विचारलेले, सरदारांनी विचारलेले, शिष्यांनी विचारलेले अनेक प्रश्न, त्या प्रश्नांवर दिलेलं स्पष्टीकरण, त्यावर आधारित हा सगळा दासबोध ग्रंथ 200 समासांचा तयार झाला. त्यामुळे अनेक विषय आहेत की जे वारंवार आलेले आहेत, पण त्यांची शब्दरचना वेगळी आहे. अर्थ जरी एक निघत असला तरी पण असं वाटत नाही की हे किती वेळा सांगितलंय, कारण शब्दांची योजना, शब्दांची रचना समर्थ रामदासांनी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी केलेली आहे. समर्थांना परत या समासामध्ये ज्ञानी महंत, परंतु तो समाज शरण वृत्तीनं लोकसंग्रह करणारा असला पाहिजे. त्यांनी असं सगळं करत असताना, लोकांचा संग्रह करत असताना, आपल्या विवेकाच्या बळावर त्यांनी सगळ्यांची मनं जिंकून घेतली पाहिजेत. तो मृदुभाषी असला पाहिजे. त्यांनी प्रबोधनाच्या माध्यमातून अनेकांना त्यांच्या प्रश्नांची उकल करून दिलेली असली पाहिजे. भजन, कीर्तन, पूजन, अर्चन या सगळ्यामध्ये तो पारंगत असला पाहिजे. त्याला कष्ट करण्याची त्याची तयारी असली पाहिजे. त्याला माहिती आहे की कष्टाशिवाय सुख होत नाही, आणि असं सुख मिळाल्यानंतर त्यात अडकून न पडता अव्याहतपणे त्यांनी आपल्याला जे काम करायचं आहे ते करत राहिलं पाहिजे, अशी समर्थांची सूचना या समासामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. समर्थ म्हणतात की हे सगळं करत असताना एका ठिकाणी राहणं हे योग्य नाहीये. म्हणजे आपण पाहिलंय की प्रवास केला पाहिजे, परिभ्रमण केलं पाहिजे. समर्थ किती फिरत राहिले. म्हणून या समासामध्ये सुद्धा समर्थ रामदासांनी नूतन प्रांत धरला पाहिजे. नूतन लोकांचा पहिल्या जुन्या लोकांचा कंटाळा तर नवीन लोक धरले पाहिजे, त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे, असं समर्थांनी अनेक ठिकाणी सांगितलं. याही समासामध्ये त्यांनी अशी शिकवण दिलेली आहे. आपल्यासोबत समाजाचा उद्धार झाला पाहिजे, बहुजन समाजाचा उद्धार झाला पाहिजे, अशी समर्थ रामदासांना कळकळ आहे. ह्याच्याही पेक्षा अजून समर्थ असं म्हणतात की महंताभोवती अध्यात्म, उपासना, राजकारण याचं एक वेगळं वातावरण आहे, एक विशिष्ट प्रकारचं वातावरण आहे. त्यामुळे अनेक लोक, अनेक वेगवेगळ्या प्रांतातले, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक त्यांना येऊन भेटत असतात, त्यावर चर्चा होत असते. त्यामुळे अशा ज्ञानी पुरुषाला आणि जो लोकसंग्रह करतो आहे त्याला सगळ्या बातम्या येत असतात. एक कल्ली जर असेल, दुर्गम भागात जाऊन जर राहणार असेल, किंवा हिमालयामध्ये जाऊन जर साधना करणार असेल, तर त्याला समाजाचं काहीच समजणार नाही. देशापुढे काय संकट वाढून ठेवलंय, सामान्य जनता कशी खितपत पडलेली आहे, त्याला त्याचं काही घेणं देणं असत नाही. त्यामुळे भक्ती, ज्ञान, वैराग्य हे जे वातावरण आहे, असा या वातावरणाची निर्मिती करणारा हा महंत स्वतः कसं वागतो हे समर्थ रामदासांनी या विवेक लक्षण निरूपण या समासामध्ये सांगितलंय. या समासाच्या शेवटी समर्थ रामदासांनी धकाधकीच्या जीवनामध्ये महंतांनी कसं वागावं तेही सांगितलंय. शेवटच्या जर आपण 4-5 ओव्या जर पाहिल्या तर त्यामध्ये अशी धावपळ करत असताना सुद्धा हे ईश्वरी कार्य आहे, आणि
त्याचं कर्ते पण माझ्याकडे नाही आहे, अशी भावना ठेवून जर त्या ज्ञानी महंतांनी संघटकांनी आपलं कार्य जर केलं तर त्याच्यासोबत सगळा समाज उद्धरून जाईल असं समर्थ रामदासांना वाटतं. म्हणून त्यांनी मोठ्या गोड शब्दामध्ये, अर्थपूर्ण शब्दामध्ये हा समास आपल्याला सांगितलेला आहे. दशक 19, समास 10, विवेक लक्षण निरूपण. श्रीराम समर्थ श्रीराम. जेथे अखंड नाना चाळना, जेथे अखंड नाना धारणा, जेथे अखंड राजकारणा, मनासी आणिती श्रीराम. सृष्टीमध्ये उत्तम गुण, तितुके चाले निरूपणा, निरूपणा वीण क्षण रिकामा नाही श्रीराम. चर्चा आशंका प्रत्योत्तरे, कोण खोटे कोण खरे, नाना वक्तृत्वे शास्त्राधारे, नाना चर्चा श्रीराम. भक्ती मार्ग विशद कळे, उपासना मार्ग आकळे, ज्ञान विज्ञान निवळे, अंतर्यामी श्रीराम. वैराग्याची बहु आवडी, उदास वृत्तीची गोडी, उदंड उपाधी तरी सोडी, लागोच नेदी श्रीराम. प्रबंधाची पाठांतरे, उत्तरासी संगीत उत्तरे, नेमक बोलता अंतरे, निववी सकळांची श्रीराम. आवडी लागली बहुजना, तेथे कोणाचे काही चालेना, दळवट पडिला अनुमाना, येईल कैसा श्रीराम. या 7 ओव्या मी सलग घेतल्या. यातली 7वी ओवी जर काढली तर पहिल्या 6 ओव्यांमध्ये समर्थांनी लक्षणांची यादी दिली आहे. ज्ञानी महंत, लोकसंघटक तो कसा वागतो, आणि 7व्या ओवीमध्ये या 6 ओव्यांची लक्षणं ज्याच्यामध्ये आहेत त्याचं वैभव सांगितलंय, फळश्रुती सांगितली आहे. पहिल्या 6 ओव्यांमध्ये विवेकाची लक्षणं सांगितली. ज्ञानी पुरुष ज्याला लोकसंग्रह करायचा आहे, लोकांचा समुदाय जळवायचा, जुळवून आणायचा आहे, एक मोठा काफिला तयार करायचा आहे, एक समाज उभा करायचा आहे, त्यांनी कसं असलं पाहिजे ते सगळं वर्णन केलेलं आहे पहिल्या 6 ओव्यांमध्ये. आणि 7व्या ओवीमध्ये त्याची फळश्रुती आहे. जेथे अखंड नाना चाळना, जेथे अखंड नाना धारणा, जेथे अखंड राजकारणा, मनासी आणिती. आता इथं राजकारण हा जो शब्द आहे 2 अर्थांनी आहे. एक, राजकारण म्हणजे समाजकारण, ज्याला समाजाबद्दल अत्यंतिक तळमळ आहे, कळकळ आहे. कसा समाज वर आला पाहिजे, त्याचा कसा विकास झाला पाहिजे, त्याचं कसं उन्नयन झालं पाहिजे, त्याचा कसा उद्धार झाला पाहिजे, याच्याबद्दल अखंड चर्चा चालू आहे. त्याच्या मनामध्ये संकल्प आहेत, विचार आहेत. जेथे अखंड नाना चाळना, विचार विमर्श होतोय. जेथे अखंड नाना धारणा, विचार झाल्यानंतर एक योजना फायनल होतीये. एक विचार, चर्चा झाली, त्यानंतर धारणा, काय करायचंय. जेथे अखंड राजकारणा, मनासी आणिती. या ज्या राजकारण हा जो शब्द आहे, या राजकारण शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक, आपण जे मागच्या समासामध्ये राजकारण पाहिलं किंवा समर्थांचं ज्या चतुसूत्रीमध्ये मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, सावधपण सर्व विषयी, हे जे समर्थ सांगतात. तर हे राजकारण जे आहे ते समाजकारण, एक अर्थ. दुसरा, गूढार्थ दीपिकेमध्ये याचे वेगळे अर्थ दिलेले आहेत. यामध्ये असं सांगितलंय की व्याप असला तरी वैराग्य वृत्ती त्याची सुटत नाही. राजकारण आहे, समाजाच्या भल्यासाठी त्याला काही काम करायचं आहे. अविनाशी ब्रह्म आणि त्याची चाळना, अविनाशी ब्रह्म आणि त्याची चाळना म्हणजे राजकारण, असं गूढार्थ दीपिकेमध्ये त्याचा अर्थ दिलेला आहे. आणि मनासी आणिती म्हणजे असे सगळे
लोक एकत्र बसल्यानंतर त्यांच्या लक्षात ते आणून देतात, एकांतामध्ये त्याच्यावर चर्चा करतात, एकांतामध्ये निवडक लोकांसोबत त्याची चर्चा करतात आणि त्यानंतर ते इम्प्लिमेंट करतात. इम्प्लिमेंटेशन म्हणजे मनाशी आणि ती लोकांच्या मनामध्ये तो विचार ते सोडून देतात की बाबा हे असं असं आपल्याला करावं लागेल. त्याप्रमाणे लोक उद्युक्त होतात. सृष्टीमध्ये उत्तम गुण तितुके चाले निरूपण, निरूपणाविण क्षण रिकामा नाही. अनेक चांगल्या गुणांबद्दल, चांगल्या लोकांबद्दल, चांगल्या स्वभावाबद्दल त्याची चर्चा झाली पाहिजे, लोकांना समजलं पाहिजे. मला बरेच जण म्हणतात की तुम्ही आमचं नाव घेता, आमच्या कार्याचा उदो उदो करता, हे आम्हाला पटत नाही. मान्य आहे, आपण त्याच मोठेपणासाठी काम नाही करत आहे. आपलं नाव छापून यावं, आपल्याला लोकांनी मोठं मोठं म्हणावं, आपला उदो उदो करावा, आपले बॅनर लागावेत, आपल्याला मान सन्मान मिळावा म्हणून आपण करतो आहोत का? आपण स्वांत सुखाय करतो आहोत. मला बरं वाटतंय म्हणून मी करतोय, मला आनंद वाटतो म्हणून मी करतो. संगीत चालीला तो व्याप समर्थ म्हणतात. सगळ्यांना आनंद आहे, सगळ्यांना समाधान आहे तर तो व्याप आहे, नाहीतर अवघाची संताप. मग तो संताप कशाला करून घ्यायचा आहे? आपल्याला व्याप करायचा आहे, संगीत व्याप करायचा आहे. माझं माझ्या आयुष्यातलं उदाहरण सांगतो. 2009ची गोष्ट आहे. दासबोधातील वाग्यज्ञ या पुस्तकाचं लिखाण झालं समर्थांच्या कृपेने, सुनील दादांच्या आशीर्वादाने. आणि मी सुनील दादांना म्हणालो की ते सगळं पाठवलं, त्यांनी पाहिलं. मी लिहिलं होतं खाली लेखक विजय लाड असं ते खाली नाव जे असतं ते तसं ते केलं होतं. मी इथं जिथं DTP केली ते माझे मित्रच होते कुंटुरकर म्हणून. त्यांना मी म्हणालो की ते डॉक्टर वगैरे काही लिहू नका, विजय लाड असं लिहा. सुनील दादांनी ते पुस्तक पाहिलं आणि त्यांनी करेक्शन काही केले, त्यामध्ये त्यांनी तिथं माझ्या नावाच्या समोर डॉक्टर लिहिलं. मी सुनील दादांना फोन केला. मी म्हणलं, अहो दादा, आपण नेहमी म्हणतो, घडीमध्ये आपले तात्यासाहेब सांगतात की या जगामध्ये एकच डॉक्टर, एकच इंजिनियर, एकच वकील आहे, ते म्हणजे समर्थ आहेत. आपण कशाला ती प्रौढी मिरवायची? ते म्हणाले, हे तुझ्यासाठी नाही आहे. जी लोक पुस्तक पाहतील, न वाचू द्या, हरकत नाही, पण त्या माणसाला वाटलं पाहिजे की एक डॉक्टर माणूस आहे आणि तो समर्थांच्या वाङ्मयावर लिहितो आहे. त्याला माहित नाही डॉक्टर माणसांचा आहे का जनावरांचा आहे का लिटरेचर मधला आहे का अजून काय आहे, पण तो जो शब्द आहे त्यातून लोकांना वेगळी प्रेरणा मिळते. म्हणून मी आपल्यापैकी बऱ्याच लोकांची नावं घेत असतो, त्यांचं कार्य मी सांगत असतो. त्याचं कारण असं आहे की आज आपण पाहतो आहोत की जवळपास मी यादी करतो आहे, या समूहावर येऊन पुन्हा गेलेले अशी सगळी मिळून 101 मंडळी असतील. पण सातत्याने 25 ते 30, 32 मंडळी दररोज या ठिकाणी या समासावर आहेत. आणि हे निरूपण ऐकणारे रोज 200-250 लोक आहेत. त्या लोकांपर्यंत हा निरोप जायला पाहिजे ना. म्हणून समर्थ जे सांगतात, सृष्टीमध्ये उत्तम गुण तितुके चाले निरूपण, निरूपणाविण क्षण रिकामा नाही. सारखी त्यावर चर्चा आहे. कुठं काय चांगलं चाललंय, कुठं काय चांगलं चाललंय, कुठं काय चांगलं चाललंय. अहो, सध्याच्या या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये लोक अत्यंतिक नैराश्य आलेलं आहे त्यांना. बऱ्याच जणांचे हातचे जॉब गेले, बऱ्याच जणांचे धंदे बंद पडले, नोकऱ्यांवर गदा आल्या. ज्या नोकऱ्या चालू आहेत त्यांना अर्धा पगार आहे. माझे अनेक मित्र आहेत. नैराश्य आहे, काय करावं. जी तरुण मंडळी आहेत त्यांना मोठं फ्रस्ट्रेशन आलंय, कसं होईल. बघता बघता 5-6 महिने झाले ना, आणि अजूनही चित्र आटोक्यात येत नाहीये. उलट काही ठिकाणी तर संसर्ग वाढत चाललाय. आता मला आठवतंय, दीपा भंडारेंचा 2 महिन्याखाली मला फोन होता
त्या आपल्या समर्थ संप्रदायाच्या मोठ्या कीर्तनकार आहेत, त्या विद्वत्ता आहे, व्यासंग आहे, लेखक आहेत. सज्जनगड मासिक पत्रिकेमध्ये त्या लिहित असतात, सातत्याने लिहितात. गडावर नेहमी जाणं येणं आहे, कीर्तनकार आहेत, अत्यंत मितभाषी आहेत. ते आकाशवाणीवर वृत्तनिवेदक म्हणून काम करतात. 1.5-2 महिने झाले असतील मी त्यांच्याशी बोलत होतो, तेव्हा त्या म्हणाल्या की आजची हाईट झाली आहे 1265 आजचा आकडा आहे कोरोना बाधितांचा पुण्यातला. आज काय परिस्थिती आहे? 2,500-3 हजार. सांगली या कोरोना सोबत चिकनगुनिया आलाय. आपले साधक तिथं भरपूर साधक आहेत. 2-3 घरामध्ये चिकनगुनिया शिरलाय. काय करायचं? डॉक्टरांकडे जावं तरी पंचायत, नाही जावं तरी पंचायत. मोठी अवघड परिस्थिती आणलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही किती आनंदी आहेत. आम्हाला काही ददात नाहीये. आता लोक म्हणतील तुम्हाला काय फरक पडतो? ज्यांच्या हातावर पोट आहे त्यांना परेशानी आहे. तुमच्याकडे 2 पैसे आहेत, तुम्हाला पेन्शन येते, तुमचं काहीतरी चालू आहे, तुमचा व्यवसाय चालू आहे, तुम्हाला काही बंद पडलं नाही, असं नाही तसं नाही. अहो पण ही सगळी ईश्वरी कृपा आहे म्हणून तर झालंय ना. आज जे आनंदात दिवस चालले आहेत, आम्हाला काही अडचण नाहीये, कुठेही नैराश्य नाहीये. वर्तमानपत्र 3 महिन्यापासून माझ्या घरातलं बंद आहे. दिवसाकाठी हार्डली अर्धा-पाऊण तास, तासभर टीव्ही चालत असेल. बातम्या बघणं बंद करून टाकले. स्वांत सुख आहे. आपला अभ्यास करावा, काही लिखाण करावं. निरूपणावीण जाऊ नेदी एक क्षण, समर्थ म्हणतात. रिकामा नाही. चर्चा, आशंका, प्रत्युत्तरे हे घडतंय का नाही आपल्याकडे? अनेक जण चर्चा करतायत, अनेक जण एकमेकांना प्रश्न विचारतायत. इथं काहीतरी गडबड आहे, ह्याचं उत्तर काय असेल? किंवा ह्याच्यात समर्थांना काय सांगायचं असेल? प्रत्युत्तरे, त्याला उत्तर मिळतंय, स्पष्टीकरण मिळतंय. कोण खोटे कोण खरे, नाना वक्तृत्वे शास्त्राधारे नाना चर्चा. अनेक ठिकाणी झूम मीटिंग होत आहे, अनेक ठिकाणी गुगल मीटिंग होत आहे, व्हर्च्युअल मीटिंग होत आहे, शास्त्रांवर चर्चा चालू आहे. काळ सार्थकी चाललाय का नाही? दुर्लभ आयुष्य, दुर्लभ नरदेह, दुर्लभ आयुष्य मिळालेलं आहे, त्याचं सार्थक करायला पाहिजे आपण. भक्ती मार्ग विशद कळे, उपासना मार्ग आकळे, ज्ञान विचार निवळे अंतर्यामी. आता ही भक्ती मार्ग विशद कळे, उपासना मार्ग आकळे. आपल्याला काय वाटतं? भक्ती उपासना सगळं एकच आहे, भजन पूजन अर्चन असं म्हणल्यासारखं. पण भक्ती आणि उपासना यामध्ये फरक आहे. भक्ती मार्ग विशद कळे, उपासना मार्ग आकळे. कळणे आणि आकळणे याच्यातला फरक आहे. ज्ञान विचार निवळे अंतर्यामी. ज्ञान हे आत्मज्ञान आहे. त्या आत्मज्ञानाचा विचार अंतर्यामी अंतःकरणात उतरतो. आणि कसा उतरतो तो? निवळलेल्या पाण्यासारखा, शुद्ध क्रिस्टलाइन, क्लिअर क्रिस्टलाइन, क्लिअर क्रिस्टल असा तो ज्ञानाचा विचार अंतःकरणात उतरतो. खरं तर वाटतं की भक्ती उपासना हे सगळे एकच आहे. पण समर्थ काय म्हणतात? भक्ताची व्याख्या काय करतात? जो विभक्त नव्हे तो भक्त. म्हणजे भक्ती म्हणजे देवाशी एकरूपता होणे. ते शेवटचे 3ऱ्या चरणामध्ये समर्थ म्हणतात, ज्ञान विचार निवळे. ज्ञानाचा विचार निवळे अंतर्यामी. तिथे तो एक रूप होतो भगवंताशी. भक्त तो आहे की जो विभक्त नाहीये, एक रूप आहे. अद्वैत आहे. द्वैत आहे का? नाहीये.
मी भक्ती करतो म्हणजे मी भगवंताशी एकरूप होतो. काही लोक म्हणजे आपल्याला अनेक संतांची उदाहरणं देता येतील. किती तन्मयतेनं त्यांनी भक्ती केली, ते भगवंताशी एकरूप झाले. ठाकूर रामकृष्ण परमहंस किती तन्मयतेनं ते पूजा करायचे काली मातेची, तासन तास पूजा चालायची. आणि उपासना काय, शब्दांमध्येच अर्थ आहे. उप अधिक आसन. उप म्हणजे समीप, जवळ. आसन म्हणजे बसणे. भगवंताच्या जवळ बसणे म्हणजे उपासना आहे. आणि भगवंताशी एकरूप होणे म्हणजे भक्ती आहे. भक्तीमध्ये अद्वैत आहे, उपासनेमध्ये द्वैत आहे. भक्ती ही ध्येय रूप आहे. ध्येय काय आहे आमचं? आम्हाला आत्मज्ञान प्राप्त झालं पाहिजे, स्वस्वरूप समजलं पाहिजे, त्याची तदाकारता आम्हाला घेता आली पाहिजे. भक्ती हे ध्येय आहे, उपासना हे साधन आहे. उपासनेतून भक्ती झाली पाहिजे. आणि म्हणून समर्थ तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, अशी उपासनेतून झालेली भक्ती आणि तो जो आत्मज्ञानाचा विचार आहे तो अंतर्यामी निवळे, शुद्ध पाण्यासारखा तो अंतःकरणात उतरतो. वैराग्याची बहु आवडी, उदास वृत्तीची गोडी, उदंड उपाधी तरी सोडी, लागोच नेदी श्रीराम. समर्थ म्हणतायत, वैराग्याची बहु आवडी. असा जो विवेकी माणूस आहे, असा जो विवेकी महंत आहे, ज्याला लोकसंग्रह करायचा आहे, कायम आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 11व्या दशकापासून समर्थ रामदासांना ज्ञानी महंत हा लोकसंघटकच अपेक्षित आहे. नथिंग डुईंग. केवळ ज्ञानी, प्रकांड पंडित, आत्मसाक्षात्कारी पण एक कल्ली असलेला माणूस समर्थांना अपेक्षित नाहीये. तो ज्ञानी आहे, तो वैराग्यशील आहे, तो निस्पृह आहे, तो मितभाषी आहे, तो परोपकारी आहे, पण तो लोकसंघटक आहे. लोकसंग्रह हा त्याचा छंद आहे, त्याची आवड आहे. आणि त्यातून त्याला लोकांचं उन्नयन साधायचं. लोकसंग्रह करणे म्हणजे काय, अनेक समुदाय जमा करणे आणि मागे पुढे समाज आपल्या झुलता ठेवणे नव्हे. त्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे याची तळमळ आहे. समर्थ म्हणतायत, वैराग्याची बहु आवडी, उदास वृत्तीची गोडी. वैराग्य त्याची त्याला फार आवडी आहे, आवड आहे. उदास वृत्तीची गोडी. आता आवडी आणि गोडीमध्ये काय फरक आहे? मला एखादी गोष्ट आवडते, ती गोड लागेलच असं नाही. आवडी वेगळी, गोडी वेगळी. गोड असली की मग ती सातत्याने करावी वाटते. म्हणून समर्थ म्हणतात, उदास वृत्तीची गोडी. त्याला त्यात गोडवेपणा आहे. तो कुठेही भुलत नाही, कुठल्याही आमिषांना भुलत नाही, बळी पडत नाही, बडेजावपणाला नाही बळी पडत, मोहाला बळी नाही पडत. त्याच्यासमोर काय काय वाढून आलं त्याकडे तो दुर्लक्ष करतो. वैराग्याची बहु आवडी. त्याला खूप आवडतं, बहु आवडी, खूप आवडतं त्याला वैराग्य. उदास वृत्तीची गोडी. उदंड उपाधी तरी सोडी, लागोची नेदी. उपाधी मोठी आहे, खूप मोठं पद आहे, जबाबदारी मोठी आहे, हातामध्ये अधिकार आहेत. उदंड उपाधी तरी, तिथं मेघ आहे, तरी सोडी. पद मोठं आहे पण त्यात अडकून पडत नाहीये, म्हणजे सोडणे. अहो एवढंच नव्हे तर चौथ्या चरणात समर्थ म्हणतात, लागोची नेदी. अंगाला त्याचा स्पर्श होऊ देत नाही. आपण काय म्हणतो, अंगाला डाग लागेल सरखो बाजूला, असं म्हणतो का नाही आपण? काही धूळ लागली अंगावर आपण झटकून टाकतो, अंगाला लापल्या नको बाबा, आपण जवळ करत नाही. उपाधीला जवळ न करणे
हे ज्ञानी लोकसंघटक महंताचं लक्षण आहे. आता हा जो सोडी आहे याचे काही अर्थ आहेत. व्याप असला तरी वैराग्य आणि उदास वृत्ती सुटत नाही. उदंड उपाधी, उपाधी मोठी आहे, पद मोठे, अनेक कामं हाताखाली चालू आहेत, मंडळ चालू आहेत, परीक्षा चालू आहेत, अभ्यास वर्ग चालू आहेत, झूम मीटिंग चालू आहेत. पण असं असलं तरी पहिल्या आणि दुसऱ्या चरणात काय लिहिलंय? प्रखर वैराग्य, उदास वृत्ती ती सुटत नाही. म्हणून हा शब्द आहे सोडी. व्याप खूप असला त्या उपाधीमुळे, अनेक कामं होत असली तरी पण तो वैराग्य आणि उदास वृत्ती सोडत नाही. ती अंगभूत आहे. दुसरा अर्थ आहे उपाधी वेळ पडली की सोडून देतो. उदंड उपाधी तरी सोडी. जर गरज पडली, असं लक्षात आलं की हे काही ठीक नाहीये, इथं आपण अडकून पडू, लिप्तता वाढेल, मोह तयार होईल, बंध निर्माण होईल, तो सोडून देतो सगळं. किंवा त्याला जर असं वाटत असेल की आपल्यापेक्षा एक लायक माणूस या पदासाठी तयार आहे, तो त्याला त्या जागेवर बसवतो आणि आपण बाहेर पडतो. हे जमलं पाहिजे आपल्या आयुष्यात, आपल्या प्रपंचात जमलं पाहिजे, पारमार्थिक क्षेत्रामध्ये जमलं पाहिजे. लोक जर्जर होऊन गेले हो, पण सोडत नाहीत जागा. मी तुम्हाला म्हणालो, परवाच्या दिवशीच मी बोललो तुम्हाला, मी पाहिलेलं आहे अशा संघटनेला आणि अशा त्या एका पारमार्थिक क्षेत्रामधला प्रसंग आहे हा. म्हणजे सामाजिक क्षेत्रातलं नाही सांगत आहे मी. सामाजिक क्षेत्रातल्या माणसाला त्याची आवडी असते, त्याचा एक मोह असतो, त्याचं एक वलय निर्माण झालेलं असतं. पारमार्थिक क्षेत्रातला माणूस, पण त्याला ते पद सोडावं वाटत नाही, नीट चालता येत नाही आधार घेतल्याशिवाय. ते काय बोलतोय त्या समोरच्यांना समजत नाही, आणि समोरचे काय म्हणतात तो कान असा करून ऐकतो. दोनदा तीनदा सांगावं लागतं तरी पण पद सोडायला तयार नाही. समर्थांचा विवेक लक्षण काय सांगतो आम्हाला? उदंड उपाधी तरी सोडी. तरीही तो सोडतो, कारण त्याला माहिती आहे की मीच तयार केलेला किंवा माझ्यापेक्षा एक चांगला माणूस आपल्या सोबत आहे. एका झाडाखाली दुसरी झाडं वाढू शकतात का हो? नाही वाढत. म्हणून काय झाड मोठं झालं की कापून टाकायचं का? तसं नाही. पण आपल्या झाडाचा विषय वेगळा, पण माणसांनी याचा विचार केला पाहिजे. घरामधल्या प्रपंचामध्ये सुद्धा किती वर्ष आपण प्रपंचात लुडबुड करायची मला सांगा. मुलं करती सवरती झाली आहेत, नाती सुना आलेल्या आहेत, जावई आलेले आहेत, त्यांना मुलं झाली आहेत, आणि तरी आपण त्यांच्या प्रपंचात लक्ष घालायचं का? त्यांचं जमत नसेल तर मध्यस्थी करायची का? माझ्या परिचयातल्या एक आजी आहेत, त्यांच्या नातवांना मुलं झाली, म्हणजे यांना पंतू झाले. त्यांचा तो फुलं उधळण्याचा कार्यक्रमही झाला, पण अजूनही त्या आपल्या मुलीच्या संसारामध्ये लक्ष घालत राहतात. ठीक आहे, संसाराची घडी लागली नाही, अधूनमधून काहीतरी भांड्याला भांडं लागतं, काहीतरी होतं, नवरा बायकोचं वाचतं. अरे होऊ दे ना, त्यांना करू दे. आता मुलं त्यांची नातू कॉलेजला चालले की आता, आणि तरीही तुम्ही मुलीच्या प्रपंचामध्ये लक्ष घालावं. उपाधी सोडता आली पाहिजे. किती शिकवतायत आम्हाला समर्थ, नाही का? मला मोठं आश्चर्य वाटतं की किती मोठा आयाम, किती मोठा अर्थ या एका ओवीमध्ये समर्थांनी भरून दिलाय. वैराग्याची बहु आवडी, उदास वृत्तीची गोडी. मला सगळ्याच गोष्टी आवडतात, त्या सगळ्या गोडच असतील अशा नाही आहेत. बासुंदी खाणं हे गोड आहे, चांगला शर्ट घालणं मला आवडतं, ते गोड आहे का?
तसं समर्थ म्हणतात वैराग्याची आवड आहे आणि उदास वृत्ती त्याची गोडी आहे, ती कायम त्याला बरं बरं वाटतं. उदंड उपाधी तरी सोडी, व्याप खूप मोठा आहे पण वैराग्य आणि उदास वृत्ती सोडत नाही, हा एक अर्थ झाला. दुसरा आहे की जर गरज पडली तर तो उपाधी सोडून देतो. वैराग्य प्रखर आणि उदास वृत्ती जशी सोडून देत नाही तशी तो उपाधी सोडून देतो, हा दुसरा अर्थ आहे. आणि पुढे समर्थ म्हणतात की उदंड उपाधी तरी सोडी लागोच नेरी, लोकांना तो सोडत नाही. कारण स्वतः सोबत जनसामान्यांचा सुद्धा त्याला उद्धार करायचा आहे, म्हणून तो लोकांना नाही जाऊ दे तिकडे तिकडे, त्यांना धरून ठेवतो. मग त्या पुढे समर्थ म्हणतात फळ समजाविसी करणे, मग त्या सभेला समजावून सांगणे, त्यांच्यात आलेलं वितुष्ट दूर करणे. शेवटी फळश्रुती काय त्याची, लोक जमवून ठेवली पाहिजेत. प्रबंधाची पाठांतरे उत्तराशी संगीत उत्तरे, नेमक बोलता अंतरे निववी सकळांची. नेमकं बोलतो. माझ्या परिचयाचे ग्रस्त आहेत, त्यांना फोन केला म्हणजे आता काय झालंय की माझाच म्हणून नव्हे, अनेकांचा हा अनुभव आहे. आता कधी एखाद्या वेळी असं गप्पा टप्पा मारायला बसलं म्हणजे तुम्ही म्हणाल तुम्ही पण उखाळ्या पाखळ्या काढता का, तसा भाग नव्हे, पण सहज माणूस बोलून जातो. त्यांना फोन करायचा म्हणजे फुरसतीने केला पाहिजे बरं का, खरं आहे. मी घाईमध्ये मी एके दिवशी फोन केला. म्हणलं किती दिवस झाले, मी परवा येऊन गेलो, तुमच्या दाराला कुलूप होतं. तर ते मला सांगायला लागले, अहो काय करणार म्हणले, 4 दिवस झालं माझा पाय घरात नाही. आता वय किती आहे, 75च्या पुढे. 4 दिवस झालं म्हणले घरात पाय नाहीये. म्हणलं काय झालं, ते म्हणले आमची भाऊजाई आहे ना, तिची बहीण आली, आमचा जो भाचा आहे. आता मला यांची भाऊजाई माहित नाही, यांचा भाचा माहित नाही, काही माहित नाही. आणि ते त्यांचं ते 10-12 मिनिटे ते मला सांगायला लागले. असं करून चालेल का? माणूस पुन्हा घाबरेल फोन करायला बोलायला. नेमकं उत्तर देता आलं पाहिजे. समर्थ काय म्हणतायत, नेमक बोलता अंतरे निववी सकळांची. सगळ्यांचं अंतःकरण निववता आलं पाहिजे. निवणे हा फार सुरेख शब्द आहे, मोठा गोड शब्द आहे. तवा गरम आहे, निवू दे. थंड होणे वेगळं आणि निवणे वेगळं. फार तापलास का रे, मग आदिभौतिक तापाने तापलास, आध्यात्मिक तापाने तापलास का आदिदैविक तापाने तापलास, पण फार तापलास का रे. असं म्हणलं की काय होतं, अंतःकरण निवतं, थंड नाही होत, निवतं. समर्थ म्हणतात निववी सकळांची, अंतरे निववी सकळांची. कशी निवतील ती, नेमक बोलता, नेमकेपणे बोललं पाहिजे. स्पेसिफिक, टू बी स्पेसिफिक. प्रबंधाची पाठांतरे, पाठांतर खूप आहे. प्रबंधांची पाठांतरे. प्रबंध म्हणजे काय हो, PhD. PhDचा ग्रंथ पाहिलाय का तुम्ही? PhD सबमिट केलेली कुणाची पाहिली आहे? 150, 200, 250, 300 पानं असतात. समर्थ म्हणतात प्रबंधांची पाठांतरे. असं पाठांतर असलं पाहिजे. पण कुणी काही विचारलं का त्याला ते सगळं घडगडगडगड म्हणून दाखवायचंय का पाठांतर म्हणून? माझे एक मित्र आहेत, औरंगाबादला असतात आणि त्यांचा अभ्यास आहे, समर्थ वाङ्मयाचा अभ्यास आहे. त्यांना पाठांतर खूप आहे. उदाहरण धरून चला, पानाच्या श्लोकांचं पाठांतर आहे. जेवायला बसताना 1, 2, 3 श्लोक म्हणणं ठीक आहे, पण ते श्लोक म्हणायला चालू केले की एकाच वेळी 5 श्लोक, पंचक श्लोक, पंचक. जेवायला बसल्यानंतर किती श्लोक म्हणावे? एका वेळी 5 श्लोक. आणि ते असे 3-4 वेळा हे घेतात, त्याचा चान्स घेतात. बाकीच्यांनाही श्लोक म्हणायचे आहेत, बाकीच्यांची जेवण, त्यांच्यासोबत आपलं जेवण संपायचं आहे.
प्रबंधाची पाठांतरे, उत्तराशी संगीत उत्तरे. संगीत म्हणजे काय? लगेच तबला पेटी आणायचे का? बाजा वाजवा असं आहे का? संगीत म्हणजे समर्पक, नेमकेपणे, टू द पॉइंट. किती सूचना आहेत समर्थांच्या या एका ओवीमध्ये, किती सूचना आहेत. अहो काय अर्थ भरलाय एका एका ओवीमध्ये. समर्थांनी एवढं ज्ञान टाकलेलं आहे. हा ग्रंथ म्हणजे काय? खजिना आहे, खजिना. तो आपल्या सद्भाग्याने आपल्याला सापडलेला आहे. फार मोठं भाग्य आहे हो आपलं की आपण समर्थांच्या नादी लागलो. आता हे 6 लक्षणं समर्थ रामदासांनी सांगितले आणि समर्थ म्हणतात अशी लक्षणं ज्याच्याकडे आहेत, ती 7वी ओवी आहे. समर्थ म्हणतात आवडी लागली बहुजना, तेथे कोणाचे काही चालेना, वळवट पडिला अनुमाना, येईल कैसा श्रीराम. अशी सगळी लक्षणं त्या महंताच्या ठिकाणी सगळा समाज पाहतो. तो म्हणतो काय ज्ञानी पुरुष आहे, काय साधना करतोय आणि काय तळमळ आहे त्याला. आवडी लागली बहुजना, अनेक लोकांना त्याची आवड वाटते. तो हवा हवासा वाटतो, त्याच्याबद्दल आदर प्रेम स्नेह निर्माण होतो. आवडी लागली बहुजना, तेथे कोणाचे काही चालेना. दळवट पडिला अनुमाना, येईल कैसा. दळवट म्हणजे मोठा समुदाय. दळवट म्हणजे मोठा समुदाय. दळवट पडिला हा शब्द घ्यायचा आणि अनुमाना पुढे ढकलायचा. अनुमाना येईल कैसा. समुदाय खूप मोठा आहे, प्रचंड लोक आहेत त्याच्यासोबत राहणारे. अनुमाना येईल कैसा याचा अर्थ असा आहे की असा जो पुरुष आहे त्याचा अनुमानच काढता येत नाहीये, त्याचा अंदाजच बांधता येत नाहीये. तो काय करील, काय सांगेल, कसा वागेल. लोक त्याच्याबद्दल, कुणी म्हणतो अहो ते आमच्याकडे आले आणि आमच्याकडे फार मोठं दुःख झालं होतं, पण ते आले, 1 तासभर बसले आणि आमचं सगळं दुःख निघून गेलं. एक जण सांगतो अहो आमची सभा भरली होती, सभेमध्ये हाणामारीपर्यंत प्रकरण गेलं. ते म्हणाले तुम्ही शांत बसा, मी बोलतो. आणि ते 15 मिनिटं बोलले आणि सगळे विकल्प निघून गेले. कुणी म्हणतं लॉकडाऊनचा काळ आहे, मी अत्यंत नैराश्यात होतो, काय करावं, कसा प्रपंच चालेल. पण ते आमच्या घरी आले, एक 15-20 मिनिट बोलले आणि आमचं सगळं नैराश्य निघून गेलं. अरे थोडे दिवस गेले, हेही दिवस जातील, आम्हाला एक वेगळं प्रोत्साहन मिळालं, आमचा आत्मविश्वास वाढला. समर्थ या 4थ्या चरणामध्ये अशा विवेकी ज्ञानी लोकसंग्राहक महंताचा अंदाज येत नाही. आणि कुणाला एकट्या 2-4 माणसाला नव्हे, समुदायाला अनुमान येत नाही. दळवट पडिला एवढंच शब्द घ्यायचा 3ऱ्या चरणातला आणि अनुमाना 4थ्या चरणाला जोडायचा. अनुमाना येईल कैसा. त्याचं स्वरूपच लक्षात येत नाही, त्याचं ज्ञान किती आगाध आहे तेच आमच्या लक्षात येत नाही. समर्थ होती सुनील दादा चिंचोळकरांच्या बाबतीत ही ओवी वाचली की मला त्यांची आठवण आली. आज सकाळी मी ही ओवी वाचली आणि अनेक ही जी उदाहरणं आहेत ना, ही मी अनुभवलेली आहेत, लोकांनी त्यांच्याबद्दल बोललेली. अनेकांनी सांगावं, कुणी म्हणावं मला प्रश्न पडला होता, आठवतच नव्हतं, मी फोन केला आणि सुनील दादांनी त्वरित मला उत्तर दिलं. प्रापंचिक असेल, पारमार्थिक असेल, साधनाविषयक असेल, आर्थिक असेल, मानसिक शारीरिक कुठलीही अडचण त्यांच्याकडे घेऊन जा, प्रत्येकाने सांगावं असं समर्थ म्हणतायत. हा जो विवेकी ज्ञानी महंत आहे, लोकसंग्रह करणारा, त्याच्याबद्दल समाजाचं मत काय आहे ते समर्थ इथं सांगतात. त्याचा अनुमानच येत नाही.
अंदाजच लागू शकत नाही त्याचा. म्हणजे किती डेप्थ किती आहे, खोली किती आहे. उपासना करून या पुढे पुरवले पाहिजे चौकडे, भूमंडळी जिकडे चिकडे जाणती तया श्रीराम. उपासना करून या पुढे. पुढे म्हणजे कुठे? उपासना करायची आणि ती आदर्श म्हणून पुढे सोडायची. इतरांसाठी आदर्श झाला पाहिजे, त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. उपासना करून या पुढे पुरवले पाहिजे चहूकडे. एका ठिकाणी बसून जमेल का? प्रवास एके ठाई बैसोन राहिला, तेणे व्यापची बुडाला. इथलं मंडळ उपासनेला लावलंय, मग आता दुसऱ्या गावात चला, तिथलं मंडळ उपासनेला लावायचं, चौथ्या गावात चला. अशी अनेक मंडळ्या मेळवाव्या, संत मंडळ्या भरवाव्या. समर्थांनी काय सांगितले आपल्याला? तरीच समर्थ पदवी विवेके होते. काय होतो समर्थ? संत रामदास स्वामी रामाला समर्थ म्हणतात, पण आम्ही रामदासांना समर्थ म्हणतो. उपासना करून या पुढे, तो आदर्श पुढे ठेवला पाहिजे आपण, आणि त्याचा डांगोरा पिटला पाहिजे. उपासना ही काही घरामध्ये बसून करण्याची पद्धत नाहीये. जिथं जमेल, जिथं शक्य आहे तिथं उपासना केली पाहिजे. उपासना करणे म्हणजे काय? देवाच्या समीप बसणे. देवाच्या समीप बसल्यावर काय करणार? मग त्याचं भजन करणार, कीर्तन करणार, पूजन करणार, आणि हे धारिष्ठाने करणार. कारण मी त्याच्या समोर बसलोय, मुझे किसका डर. उपासना करून या पुढे पुरवले पाहिजे चहूकडे. प्रवास केला पाहिजे, परिभ्रमण केलं पाहिजे, सगळीकडे पर्कोलेशन झालं पाहिजे उपासनेचं, आपलं नव्हे. भूमंडळी जिकडे तिकडे जाणती तया, त्या उपासनेला सगळीकडे या भूमंडळावर लोक ते पाहत आहेत. जाणती परी आढळेना, काय करिता ते कळेना. नाना देशीचे लोक नाना, येऊन जाती श्रीराम. तितुक्यांची अंतरे धरावी, विवेके विचारे भरावी. कडो विकडीची विवरावी, अंतःकरणे श्रीराम. काय केलं पाहिजे? जाणती परी आढळेना, काय करिता ते कळेना. नाना देशीचे लोक नाना, येऊन जाती. अनेक प्रकारचे लोक येतात. कुणी दुखणं भाणं घेऊन येतात का नाही लोक? असे एखाद्या महंताकडे, एखाद्या सज्जनाकडे, एखाद्या महानुभावाकडे, संताकडे अनेक प्रकारचे लोक येतात. कुणी त्याच्या उपासनेबद्दल येईल, त्याच्या साधनेचा प्रश्न घेऊन येईल. कुणी त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या मनामध्ये ग्रंथाबद्दल असलेला प्रश्न घेऊन येईल. कुणी प्रमोशनसाठी येईल, कुणी मुलीचं लग्न जमत नाही म्हणून येईल, कुणी शेजारी भांडकुदळ म्हणूनही येईल. काही प्रश्न असतील लोकांचे, अनेक लोक येतात. बरं, हे कशासाठी आले ते त्यांना माहिती नाही. सगळ्यांची गाराण एकत्र थोडंच ऐकून बसतात. एकेकाचं झाल्यानंतर एकेकाचं, आणि बरोबरही नाही ना. सगळ्यांच्या, माझ्या मनातलं काही विचारायचं आहे त्या संतांना, तर सगळ्यांच्या समोर मला बरं नाही वाटत. ते मला वाटतं माझा कमीपणा होईल. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, जाणती परी आढळेना, काय करिता ते कळेना. नाना देशीचे लोक नाना, येऊन जाती. तू सगळं जाणतोय आणि काय करतो काय माहित नाही, पण बरोबर काहीतरी सांगतो आणि तो विषय संपतो. ही हातोटी आहे. त्याच्यावरच्या श्रद्धेपोटी म्हणा, त्याच्यावरच्या निष्ठेपोटी म्हणा, किंवा त्याचा स्वतःचा अनुभव म्हणून म्हणा. तो असा काही मंत्र देतो, असं थोडक्यातच सांगतो तो, पण त्याच्याने समोरच्याचं जीवन, आयुष्य बदलून जातं. तितुक्याची अंतरे धरावी, विवेके विचारे भरावी. कडो विकडीची विवरावी,
अंतःकरणे श्रीराम. कडो विकडीची आडमार्गाला गेलेली, दुःखी कष्टी झालेली समर्थ म्हणतात असे अनेक प्रकारचे लोक येतात. वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक येतात, वेगवेगळ्या जातींमधले लोक येतात, वेगवेगळ्या पंथांमधले लोक येतात, वेगवेगळ्या विचारांचे लोक येतात. सगळे आपल्याच विचाराचे, आपल्याच पंथातलेत का? तितुक्यांची अंतरे धरावी. कुणी आपला परका मानायचा नाही, सगळे आपलेत. बाजी घोरपडे, शिवाजी महाराजांचे खंडोजी खोपडे ही मंडळी वितुष्ट आलेले आहे. पण बालाघाटच्या समर्थ एकदा थांबलेले होते आणि तिथं काहीतरी लढाई झाली आणि त्यामध्ये घोरपडे जखमी झाले. मग पटकन समर्थांच्या मठामध्ये आणण्यात आलं. 2-3 दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे हे समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांचं सख्य आहे. मग त्यांच्या मनात विकल्प आला की आपण यांच्याकडे कसं राहायचं. त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव पाहून समर्थ रामदास त्यांना म्हणाले, आपण सगळी भगवंताची लेकरं. हे समर्थांचं वाक्य आहे. मनात विकल्प आणू नये, आपण सगळी त्या भगवंताची लेकरं आहोत. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, या सगळ्यांची तुतुक्यांची अंतरे धरावी, विवेके विचारे भरावी, कडो विकडीची विवरावी अंतःकरणे. जो दुःखी कष्टी झालेला आहे, ज्यांनी आत्मविश्वास गमावलेला आहे, अशा सगळ्यांना आपण करावी, त्याला काही सल्ला द्यावा, त्याचं दुःख हलकं करावं. आता काही वेळा काय होतं, आपली एक ओवी आहे समर्थांच्या वाङ्मयामध्ये, दासबोधामध्ये, भेटो कोणी एक नर, धेड महार चांबार, राखावे त्याची अंतर या नाव भजन. असाच एक दीड शहाणा माझा मित्रच आहे तो. पण तो मला म्हणला समर्थांनी काय सांगितलं. म्हणलं काय सांगितलं. म्हणला अंतर ठेवायला सांगितलं. म्हणलं कसं काय, कुणाचं अंतर. तो म्हणला जे धेड महार आहेत त्यांच्याशी आपण अंतर ठेवलं पाहिजे. म्हणलं कुणी सांगितलं तुला. तो म्हणला समर्थांनी स्वतः सांगितलं. म्हणलं कुठं सांगितलं. तो म्हणला ती ओवी आहे, भेटो कोणी एक नर, धेड महार चांबार, राखावे त्याची अंतर या नाव भजन. त्याला म्हणलं अरे मूर्खा, समर्थांनी तू पहिला समास नाही का वाचला. का नाही वाचला. समूळ ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण. तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. आणि मत्सराचा शेवट काय होतो म्हणलं, नाश. क्रोध बळावतो, नाश होतो म्हणलं. नाश व्हायचंय का तुला. तू जरा चाचपला. तो म्हणला मग काय अर्थ आहे त्याचा. मी म्हणलं अरे त्याचे राखावे अंतर म्हणजे त्याचं अंतःकरण राखणं, त्याचा विश्वास संपादन करणं, याला भगवंताचं भजन असं नाव सांगितलंय. आणि भजनाची एवढी व्यापक व्याख्या कुणीही केलेली नाहीये. तुझी संकुचित बुद्धी आहे म्हणलं. शिवभावे जीवसेवा हा जो मंत्र स्वामी विवेकानंदांनी रामेश्वरमला दिला, तो 350 वर्षाखाली समर्थांनी दासबोधामध्ये दिलेला आहे. तो म्हणला असं थोडंच आहे. मग अंतर म्हणजे काय. मी म्हणलं अंतराच्या किती ओव्या सांगू तुला. अंतर म्हणजे काय. अंतर म्हणजे अंतःकरण. समर्थ एका ठिकाणी म्हणतात, राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे. राखावी बहुतांची अंतरे म्हणजे लोकांपासून दूर राहा का, मग भाग्य येतं का. इथं अंतर कोणता शब्द आहे. अंतरे निवती सकळांची ऐसे वदावे, इथं कोणतं अंतर आहे. तितुक्याची अंतरे धरावी, इथं कोणतं अंतर आहे. विवेक विचारे राजकारणे अंतरशृंगारीजे. उत्तम पुरुष दशक 18 समास 6. विवेक विचारे राजकारणे अंतरशृंगारीजे, इथं कोणतं अंतर आहे. डिस्टन्स आहे. त्याच समासामध्ये समर्थ म्हणतात, अंतरी नसता चातुर्य बीज कदापि शोभा न पवे. अंतरी म्हणजे तिथं कुठं अंतर आहे. मग त्याच्या लक्षात आलं, असे काही अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले लोक असतात. म्हणून समर्थांनी आम्हाला काय सांगितलं, अभ्यास होऊन प्रगटावे, नाहीतरी झाकून असावे.
प्रगटोन नासावे बरे नव्हे. किती सूत्र सांगितली, कसं जीवन जगावं सांगितलं, कुठे खाचखळगे आहेत सांगितलं, त्याच्यावरचे उपाय सांगितले. नुसते अडचणी, नुसते खाचखळगे सांगितलेत का, उपाय सांगितलेत, हे महत्वाचे. अंतरे न राखता भाजी मिळणार नाही. भाजी सारखा एक कदप पदार्थ लोकांचं अंतर नाही राखलं तर मिळणार नाही. किती उदाहरणं सांगायची. किती लोक ते कळेना, किती समुदाव आकळेना, सकळ लोक श्रवण म्हणना, मध्ये घाली श्रीराम. फड समजाविसी करणे, गद्य पद्य सांगणे, परांतरासी राखणे, सर्व काळ श्रीराम. फड समजाविसी करणे म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं की मला एकाने सांगितलं असं की म्हणले बैठक चालू होती, सभा चालू होती आणि तिथंच हुमरत उमरीवर लागली, हाणामारीपर्यंत प्रकरण गेलं. पण त्यांनी सांगितलं 1 मिनिट थांबा, मी 5 मिनिट बोलू का, मी बोलल्यानंतर तुम्ही ठरवा काय करायचं ते. आणि त्यांनी जे विचार मांडले, फड समजाविसी करणे, समज देणे, समजावून सांगणे, मन वळवणे, असे 3 अर्थ या फड समजाविसी करण्यामध्ये होतात. गद्य पद्य सांगणे, मराठी समजत नाही का, इंग्लिशमध्ये सांगू का, हा वाक्प्रचार आपल्याला माहिती आहे ना. तसं गद्यात नाही समजलं तर पद्यात सांगता आलं पाहिजे. येणकेन प्रकारे त्याची समजूत निघाली पाहिजे. सकळ लोक श्रवण मननामध्ये घाली, त्याला ऐकवलं पाहिजे. श्रवण मनन करायला लावलं पाहिजे. तू मनन करणारे, तू विचार कर, मी बोललो ते खरंय का नाही. मग ते श्रवण झालं की पटेल असं आहे का. किती लोक श्रवण करतात. काल मी दुपारी आस्थाला पाहत होतो, मोरारी बापू, परमपूजनीय मोरारी बापूंची कथा चालू होती. अहो काय लोक होते, हजारो लोक असतील, श्रवण करायला चालेत ना. मी किती वर्ष झालं दासबोध ग्रंथाचं श्रवण करतोय, काय उपयोग आहे. श्रवण नंतर मनन, विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. श्रवण मननामध्ये घाली अशा सगळ्या लोकांना का भांडणं होतील, का वितुष्ट येईल. आलेलं वितुष्ट निवळतं. ऐसा ज्याचा दंडक, अखंड पाहणे विवेक, सावधा पुढे अविवेक, येईल कैचा श्रीराम. सावध असलं पाहिजे. समर्थ सांगताय, असा जो ज्ञानी महंत आहे तो सावध आहे. मग त्याच्यासमोर अविवेक येईल का. तो विवेकाने वागतोय. जितुके काही आपणासी ठावे, तितुके हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे, बहुत जन श्रीराम. अत्यंत गोड ओवी आहे, अर्थपूर्ण ओवी आहे आणि आपल्यापैकी सगळ्यांना पाठ असलेली ओवी आहे. पण याच्यातली मेख काय, ह्याच्यातली गोची काय. एक चांगलं साप्ताहिक होतं, म्हणजे आहे अजूनही ते, आणि त्या साप्ताहिकावर मला ही ओवी वेगळ्या शब्दांनी छापलेली दिसली. काय लिहिलेलं होतं त्यावर, जे जे आपणासी ठावे, ते ते इतराशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जना. मी म्हणलं काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. कारण कसं आहे की नेहमी पाहिलेल्या ओव्या भरभर जरी वाचत असलं, असं माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा होतं. भरभर वाचत असताना सृष्टीच्या ऐवजी सृष्टीशी असं म्हणण्याच्या ऐवजी समर्थाशी असं म्हणलं की पटकन लक्षात येतं, अरे काहीतरी गडबड झाली आहे इथं. अर्थ नाही लक्षात येणार, परंतु असं वाटतं, जाणवतं की इथं काहीतरी चुकलंय. मी ती ओवी वाचत होतो, त्यावर ते गोल ह्याच्यामध्ये ते लोगो होता त्यांचा आणि त्याच्या बाजूला ती ओवी लिहिलेली होती. जे जे आपणासी ठावे, ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन.
मी दासबोध काढला, ओवी शोधली, आणि ओवी काय सांगतेय? जितुके काही आपणाशी ठावे. लक्षात घ्या की समर्थांच्या शब्दांची योजना कशी आहे, किती गर्भित अर्थ आहे त्यामध्ये. समर्थ म्हणतात जितुके आपणाशी ठावे. जितुके म्हणजे काय? जेवढं. आणि जे जे म्हणजे काय? जे जे. बुद्धीला मर्यादा आहे. त्यातल्या त्यात आपली बुद्धी किती आहे. म्हणून समर्थ म्हणतात जितुके काही आपणाशी ठावे. जे जे आपणाशी ठावे नव्हे. बुद्धी केवढी, माणूस केवढा, आणि जे जे काय म्हणतो, बडेजावपणा नको, टू बी रिअलिस्टिक. जितुके काही आपणाशी ठावे तितुके हळूहळू शिकवावे. शहाणे करून सोडावे बहुत जना, सकल जन नव्हे. का बरं सकल जन नको? सगळे शहाणे नको का? पण समर्थ रामदासांना माहिती आहे सगळे शहाणे होणार नाहीत. आणि जर समजा योगायोगाने सगळे शहाणे झाले तर मग सांगणाऱ्याची किंमत काय? त्याला कोण विचारणार? विनोदाचा भाग सोडून द्या, पण वस्तुस्थिती अशी आहे की सगळा समाज शहाणा होत नाही. समर्थांची योजना, शब्दांची पेरणी ही फार म्हणजे त्याला विवरता विवरता विशेषा विशेष कळो लागे. नुसतं विवरता विवरता नव्हे, विवरता 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 असं म्हटलं पाहिजे. विशेषा विशेष कळो लागे. परोपरी शिकवणे, अडनुका सांगत जाणे, निवळ करुनी सोडणे, निस्पृहासी श्रीराम. जो निस्पृह पुरुष आहे, ज्याच्या मनामध्ये कुठली अपेक्षा नाही आहे, पण त्याच्या मनात काही प्रश्न आहेत, तो पारमार्थिक क्षेत्रातला आहे, आध्यात्मिक क्षेत्रातला आहे, त्याची बैठक आहे, त्याची साधना आहे. समर्थ म्हणतात त्याला परोपरी शिकवत जावं, त्याला अजून पारंगत करावं, त्याला अडनुका सांगत जाणे. साधना मार्गामध्ये कुठे कुठे खाचखळगे आहेत, कुठे तू अडकशील, कुठे घसरशील, आणि त्या नुसत्या अडचणी नाही, त्याच्यावरचा उपाय सांगता आला पाहिजे. अडनुका सांगत जाणे, आणि तिसऱ्या चरणामध्ये म्हणलंय निवळ करुनी सोडणे निस्पृहासी. उपाय सांगायचे म्हणजे तो निवळ होईल, म्हणजे निसंदेह होईल. निवळ म्हणजे निसंदेह, त्याच्या मनात काही शंका राहील नाही. हो बरोबर आहे, तुम्ही म्हणाला होतात, आणि मला काल तसंच झालं बरं का. मी पहाटे सकाळी उठलो, साधनेला बसलो, जपाला बसलो, आणि मनात असा विचार आला, पण तुम्ही मला काल सांगितलं होतं, असा विचार आला तरी तू असं केलं पाहिजे. आणि मी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे मी वागलो. माझा जप अव्याहतपणे झाला, अखंडपणे झाला. निसंदेह, निवळ करून सोडणे. होईल ते आपण करावे, न होता जना करवी करवावे, भगवत भजन राहावे, हा धर्म नव्हे श्रीराम. आमुची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्याशी, आपणा मागे जगदीशाशी, भजत जावे श्रीराम. आपण काय ओवी काय ती, आपण औचिते मरोन जावे, मग भगवत भजन कोणे करावे. भगवत भजन राहता कामा नये. आपण आज आहोत, उद्या नाही आहेत. म्हणून मी म्हणतो की आपण आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या नातवांना, पोरं नाही ऐकणार, नातू ऐकतील. नातूला घेऊन बसा, त्याला गोष्टी सांगा, गोष्टीरूप समर्थांचं पुस्तक त्याच्या समोर ठेवा, बघू द्या चित्र त्याला. माझा नातू आहे 3.5 वर्षाचा, त्याला मी पुस्तक दिलं, एवढं सुरेख पुस्तक, त्यांनी पेननी रेगोट्या ओढल्या त्याच्यावर. आमची सुनबाई चिडली. मी म्हणलं चिडू नको, त्याला काय वाटतंय ते बघ. मग ते जी काही चित्र आहेत त्यामध्ये त्यांनी काहीतरी काढलं, परंतु त्याला मी जेव्हा समजावून सांगत होतो त्याला ते आवडत होतं.
आता त्यांनी त्याची कल्पना लावून त्या चित्राला काहीतरी वेगळं केलंय. तो हनुमंत ह्याचा सूर्याला खाण्यासाठी चांगलं फळ आहे म्हणून छलांग मारली, उडी मारली, तर ते सूर्य समोर दिसत होता. त्याला त्यांनी काहीतरी वेगळं मिशा फिशा काढल्या, असं केलं तसं केलं. तिची कल्पना रंगवू द्या ना. पण आपली पोरं जर ऐकत नसतील, आपल्या जवळची जर लोक ऐकत नसतील, तर त्यांच्या मुलांना सांगा, नातवांना सांगा, पंतू आले असतील पंतूंना सांगा, त्यांना आवडेल हे सगळं. म्हणून समर्थ म्हणतात, परोपरी शिक, होईल ते आपण करावे, न होता जनाकरवी करवावे. बाकीच्यांनी केलं पाहिजे ना. आपण उद्या संपून गेलो, मग कोण करणार उपासना? कोण करणार? समर्थांचा दासबोध कोण वाचणार? अहो, आपल्यासाठी नव्हे, त्याच्या आयुष्यासाठी त्यांनी वाचलं पाहिजे. किती अर्थ भरलेला इथं, लोकांना समजत नाही. तुझे आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी. लोक भुलभुलैयातच अडकून आहेत. हा माझा, तो माझा, तो माझा, ते माझं, हे माझं, ते माझं. जुन्या लोकांचा कंटाळा आला, तरी नूतन प्रांत पाहिजे धरीला. जितुके होईल तितुके आला, आळस करू नये श्रीराम. देहाचा अभ्यास बुडाला, म्हणजे महंत बुडाला. लागवेगे नूतन लोकांना, शहाणे करावे श्रीराम. या 2 ओव्यांमध्ये समर्थांनी असं सांगितलंय की जुन्या लोकांचा कंटाळा आला. ज्या लोकांमध्ये आपण बसलेलो आहोत त्यांचा जर कंटाळा आला, कंटाळा आला म्हणजे त्यांना खूप शिकवून झालंय, खूप सांगून झाले, ते लोक पारंगत झालेत, तरी नूतन प्रांत पाहिजे धरीला. कंटाळा आला म्हणजे कुणाचा कंटाळा आला? त्या खूप शिकले त्यांना आपला कंटाळा आला. काय हो, आता एवढी दिवस झालं सत्र चालू आहे, आता अजून काय नवीन सांगणार येथे? बस झालं आता पुरे. मग आपण दुसरीकडे जायला पाहिजे. लोक ऐकतायत म्हणून त्यांच्यावर जबरदस्ती करण्यात काय अर्थ आहे? जुन्या लोकांचा कंटाळा आला, तरी नूतन प्रांत पाहिजे धरीला. जितुकी होईल तितुक्याला, आळस करू नये. जेवढं होईल तेवढं करत राहावं. कार्य केले तर साधते. काल आपण वाचलं का नाही? जो दुसऱ्यावरी विश्वासला, कोणी एक काम करीता होते, न करीता ते मागे पडते. म्हणून ढिले पण देऊ नये, म्हणून आळस करू नये. पुढच्या ओवीचं मत म्हणतात, देहाचा अभ्यास बुडाला, म्हणजे महंत बुडाला. लागवेगे नूतन लोकांना शहाण करावे. वर सांगितलंय नवीन प्रांत, खालच्या ओवीत सांगितलंय नवीन लोक. काय अर्थ आहे? देहाचा अभ्यास बुडाला. वर लिहिलंय जुन्या लोकांचा कंटाळा आला. देह म्हणजे लोक, लोकांचा देह, त्याचा कंटाळा आला. पाहिजे नूतन प्रांत धरीला. खालच्या ओळीत म्हणले देहाचा अभ्यास बुडाला. देहाचा म्हणजे काय? कुठल्या देहाचा अभ्यास बुडाला? त्याचा अर्थ असा आहे, परोपकारामध्ये किंवा भगवत भजनामध्ये देहाला राबविण्याचा अभ्यास, त्याचा जर अभ्यास बुडाला, परोपकार वृत्ती जर राहिली, त्यात जर खंड पडला, लोकांना ज्ञानदानाच्या कामामध्ये जर खंड पडला, लोकांच्या आडी अडचणीला धावून जाण्यामध्ये जर खंड पडला, या देहाला राबवायचं आहे ना, असा अभ्यास जर बुडाला तर महंत बुडाला. कोण विचारतो त्याला? मग तो परोपकारी आहे, तो ज्ञानी आहे, तो सगळीकडे धावून जातो, मितभाषी आहे, मृदुभाषी आहे, म्हणून तो लोक त्याला अवभगत करतात. तो जर हे करत नसेल तर, म्हणून समर्थ म्हणतात महंत बुडाला. लागवेगे नूतन लोकांना शहाणे करावे. आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये एक फार मोठी हस्ती होती. आत्ता मागच्या आठवड्यात गेले ते, अनंत चतुर्दशीच्या दिवशी. परमपूजनीय शिवलिंग शिवाचार्य महाराज 104 वर्ष जगले. अहो 2 वर्षाखाली हत्तीवर बसले ते.
त्यांची मिरवणूक काढली 4 वर्षाखाली 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल. शतक. आमचं शास्त्रग्रंथ सांगतं 100 वर्षाचं आयुष्य ते पार केलं त्यांनी. तेव्हा त्यांची मिरवणूक काढली तेव्हा ते हत्तीत बसलेले आहेत. गात्र गलित झालीये पण आत्मा सतेज आहे. नेहमी रक्तदान शिबिर, असे ज्ञानदान शिबिर, पारायण अखंड चालत होतं ते. 104 वर्ष झाली. आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी ते निजधामी गेले. किती राबावं. देहाचा अभ्यास बुडवला की आपण बुडलो. देहाचा म्हणजे लोकांचा अभ्यास एक अर्थ, दुसरा म्हणजे देह राबवण्याचा अभ्यास हा दुसरा अर्थ आहे. उपाधीत सापडो नये, उपाधीस कंटाळो नये, दिसोगपण कामा नये, कोणी एक विषयी. श्रीराम समर्थ म्हणतात उपाधीत सापडो नये. बघा, एकाच ओवीमध्ये 2 चरण कॉन्ट्राडिक्टरी आहेत, पण त्याचा अर्थ आपल्या लक्षात आला पाहिजे. उपाधीत सापडो नये. कुठली उपाधी अंगाला लावून घेऊ नये. दुसरीकडे काय म्हणतात? उपाधीच कंटाळू नये. काय भानगड आहे? एकीकडे म्हणायचं पद घेऊ नका, उपाधी घेऊ नका, दुसरीकडे म्हणायचं त्याचा कंटाळा करू नका. आने दो. इकडचा अध्यक्ष ठीक आहे, तिकडचा सेक्रेटरी ठीक आहे, तिकडचा उपाध्यक्ष ठीक आहे, इकडचा कोषाध्यक्ष ठीक आहे, पण अवघाची संताप झाला म्हणजे जेवढं जमेल तेवढं, जेवढं झेपेल तेवढं करावं. निसुगपण कामा नये, कोणी एक विषयी. कसल्याही परिस्थितीत रिकामं राहणं हे अत्यंत धोक्याचं काम आहे. म्हणून लॉकडाऊन आहे, बाहेर शाळा बंद आहेत, बाहेर कुठे जायचं नाहीये, लग्न कार्य मुंजी मोठे समारंभ सगळे बंद आहेत. पण रिकामं राहून चालेल का? नाही. म्हणून मग दासबोधाचा अभ्यास करायचा, मनाच्या श्लोकांचा अभ्यास करायचा, आत्मारामाचा अभ्यास करायचा, समर्थांच्या अभंगांचा अभ्यास करायचा, जुन्या दासबोधाचा अभ्यास करायचा, समर्थांवर लिखाण करत राहायचं. निरसिता जीव शिव उपाधी, जीव शिवची कैची आधी, स्वरूपी होता दृढ बुद्धी. आपण कायचा? कोणती उपाधी आहे? मी कुठे आहे? जीव शिव उपाधी, शिवाची उपाधी. उपाधीस विस्तरावे, उपाधीत न सपडावे. समर्थ म्हणतात उपाधीस विस्तरावे, त्याचा विस्तार करा, व्यापक करा. उपाधीत न सपडावे, जसे इथं सांगितलंय ना तसं त्या ओवीत सांगितलंय. कॉन्ट्राडिक्टरी. जैसी उपाधी आवरेना तेने उपाधी वाढवावी ना. जर ते जमत नसेल, शक्य होत नसेल, उपाधीच कंटाळो नाही म्हणजे काय? येऊ दे येऊ दे असं नाही, अजीर्ण होईल. म्हणून समर्थ म्हणतात ज्यास उपाधी आवरेना तेने उपाधी वाढवावी ना. असो उपाधीचे काम असे, काही बरे काही काणोसे. आपणास उपाधी मुळीच नाही, ऋणानुबंधे मिळाले सर्वही, आल्या गेल्याची क्षिती नाही, ऐसे झाले पाहिजे. पद म्हणजे मी नव्हे, पद म्हणजे सर्वस्व नव्हे. उपाधी काही राहत नाही, समाधान एवढे थोर नाही, समाधान पाहिजे ना. उपाधीत सापडो नये, उपाधीच कंटाळो नये, निसुगपणे कामा नये. समर्थ या ओवीमध्ये सांगतात कोणी एक विषयी. काम नासणार नासते, आपण वेडे उगेच पाहते, आळशी हृदय शून्यते, काय करू जाणे. श्रीराम धकाधकीचा मामला, कैसा घडे अशक्ताला, नाना बुद्धी शक्ताला, म्हणून शिकवाव्या. श्रीराम व्याप होईल तो राहावे, व्याप राहता उठून जावे, आनंद रूप फिरावे कोठे तरी. श्रीराम धकाधकीचा मामला सध्या तसंच चालू आहे ना. कैसा घडे अशक्ताला, बराडी दुक्कळले जैसे दिसे. समर्थ म्हणतात हाड लागली, छातीचा पिंजरा उघडा पडलाय, त्याला बाहेर जायला सांगून उपयोग आहे का? धकाधकीचा मामला, कैसा घडे अशक्ताला, नाना बुद्धी शक्ताला, म्हणून शिकवाव्या. म्हणून जो सशक्त आहे
त्याला म्हणलं पाहिजे, त्याला शिकवलं पाहिजे, तर तो पुढे त्याचा प्रचार प्रसार करील. व्याप होईल तो राहावे, व्याप राहता उठून जावे, आनंद रूप फिरावे कोठे तरी श्रीराम. किती सुरेख लिहिले हो. व्याप होईल तो राहावे. जोपर्यंत आपल्याला लोक सहन करतायत, आपल्याला बरं वाटतंय, त्यांनाहीच आनंद येतोय, तोपर्यंतच राहावं. पोरांना ज्या दिवशी वाटेल काय ब्याद आहे घरात, त्या दिवशी त्यांना तरी म्हणावं तुम्ही बाहेर राहा. सगळ्यांकडेच असं होतंय अशातला भाग नाहीये. काही काही घरं आहेत अशी, माझ्या आपल्यापैकी नव्हे पण माझ्या मित्र परिवारात आहेत, म्हणून मी त्यांना सांगत असतो, व्याप होईल तो राहावे, व्याप राहता उठून जावे, आनंद रूप फिरावे कोठेतरी. जा शिवतर घडीमध्ये राहा ना, सेवा करा समर्थांची. जा सज्जनगडला, जा गोंदवल्याला, सेवा करा. माणसं मिळत नाहीये तो सेवेसाठी, पण सेवेसाठी जायचंय म्हणजे अनेक व्याधी घेऊन तिथं जायचंय का? सकाळ दुपार संध्याकाळ बीपी बघावा लागतो असा माणूस काय सेवा करणार हो? माझ्या परिचयाचे एक ग्रस्त आहेत, मला सिनियर आहेत खूप, सगळं झालं. मी बऱ्याच दिवसानंतर त्यांची माझी भेट झाली. मी म्हणलं काय आजकाल भेट नाही, काय नाही. ते म्हणले मी इथं नाहीच आहे आता. म्हणलं मग गुरुच्या घरी आहे म्हणले. म्हणलं कुठे? अहो म्हणले आमच्या गुरूंचा फार मोठा व्याप आहे, मोठा आश्रम आहे, दररोज 100 माणसं येतात म्हणले. म्हणलं मग तिथं सगळी व्यवस्था करावी लागते म्हणले. आता यांची परिस्थिती काय आहे? यांना शुगर आहे, बीपी आहे, प्रोस्टेट आहे. 10 वर्षाखाली यांना ओपन हार्ट सर्जरी, बायपास सर्जरी करायला सांगितली होती डॉक्टरांनी. किती ब्लॉकेजेस कुणाला माहिती. तुम्ही तिथं जाऊन बर्डन होणार का? तिथं कशाला जायचं? उपाधीपासून सुटला तो निस्पृहपणे बळावला, जिकडे अनुकूळ तिकडे चालिला सावकाश श्रीराम. उपाधीपासून सुटला, पदाची नशा डोक्यातून सुटलीच पाहिजे. त्या पदाला जर चिकटून माणूस बसला, खतम हो गया पुरा. फिर काही खरं नाही, त्याचंही काही खरं नाही, बाकीच्या त्या संघटनेचंही काही खरं नाही. कीर्ती पाहता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, केल्या विण काहीच नाही कोठे तरी श्रीराम. सुख पाहता, कीर्ती पाहता सुख नाही. आपल्याला जर कोणी 4 लोकांनी मोठं म्हणावं, चांगलं म्हणावं असं वाटत असेल तर कष्ट केले पाहिजे. शरीर घासावं लागतं. देहाचा अभ्यास बुडाला म्हणजे महंत बुडाला. देह झिजवला पाहिजे. केल्या विण काहीच नाही कोठे तरी. समर्थ पुढे म्हणतात, आता इथून जे आहे तर हे एका महंताला या धकाधकीच्या मामल्यात कर्तृत्व तुझ्याकडे घेऊ नको, असा एक प्रिकॉशनरी वर्ड समर्थ रामदास या ठिकाणी देतात. आणि असा महंत समर्थांना अपेक्षित आहे. काय म्हणताय समर्थ? एरवी काय राहते, होणार ती तुके होऊन जाते, प्राणी मात्र अशक्तते पुढे आहे श्रीराम. आधीच तकवा सोडिला, मध्येच दिवसा सांडिला, तरी संसार हा शेवटाला कैसा पावे श्रीराम. संसार मुळीच नासका, विवेके करावा नेटका, नेटका करिता फिका होत जातो श्रीराम. समर्थ म्हणतात एरवी काय राहते, होणार तैसे होत जात, प्रपंची झाला आघात, डळमळी ना ज्याचे चित्त तो सत्वगुण. आमच्या आयुष्यात असं घडतं का? अहो छोट मोठं काही 10-20 रुपये हरवले, काही झालं तर दिवस आमचा वाईटला जातो. सारखी चुटपुट मनाला, असं झालं असं झालं. एखाद्याने एखादा शब्द बोलून गेला किंवा पाहून न पाहिल्यासारखं केलं, ते आपल्याला वाटतं बरं का, त्यांनी पाहून न पाहिल्यासारखं केलं. कदाचित त्याचं लक्षही नसेल, पण काय मनाला लागतं ते. माझा तर दिवसच वाईट जातो सगळा, सारखं मनात येतं. त्यांनी पाहून न पाहिल्यासारखं केलं आपल्याला. एवढी आपली इज्जत नाहीये. माझ्या बाबतीत असं घडतंय. तुमच्यासारखी मनाची व्यापकता पाहिजे. समर्थ अशी व्यापकता घ्या म्हणतायत. समर्थ म्हणतात एरवी काय राहते, होणार ती तुके होऊन जाते, प्राणी मात्र अशक्त ते पुढे आहे.
तो स्वतःकडे त्याचं विनाकारण आपल्याकडे तो दुबळेपणा घेतो. माझ्या परिचयाचे एक साधक आहेत. आजच सकाळी त्यांचं माझं बोलणं झालं. बऱ्याच दिवसापासून ते मला म्हणतायत की मी समर्थांचा प्रयत्नवाद यावर मला काही लिखाण करायचं. म्हणलं वा सुरेख आहे. अहो म्हणलं हा आयाम कुणी घेतलेला नाहीये. यत्न तोच देव जाणावा म्हणणारे समर्थ रामदास आहेत. म्हणलं तुम्ही खूप लिहा, छान आहे, चांगला विषय आहे. ते बरेच वेळा अधूनमधून बोलले. आज सकाळी त्यांचा मला फोन आला. ते म्हणाले माझा आत्मविश्वासच नाही हो म्हणले. म्हणलं का बरं, काय झालं? ते म्हणले अहो लोक काय काय लिहित आहेत. मी पाहतो अनेक सध्या व्यासपीठ चालू आहे, अनेक व्हॉट्सअपचे ग्रुप चालू आहेत आणि काय लिहित आहेत म्हणले लोक. मी काय लिहिणार? मी म्हणलं आपल्याकडे लॉकडाऊन होतं, हे सॉरी लॉकडाऊन नाही, आपल्याकडे ते काय शटडाऊन होता. 3-3, 4-4 तास लाईट जायची. संध्याकाळी 6 ते 9, सकाळी 7 ते 10. तर संध्याकाळी 6 ते 9च्या दरम्यान 3 तास लाईट नाहीये. मग आम्ही काय करायचो? एक दिवा लावायचो, पंथी लावायचो. त्या पंथीने कधी विचार केला का 3 तास माझ्या तेल नाही हो राहत, माझी वात किती, माझा प्रकाश किती, म्हणून ती स्वतःहून लुप्त होते का, शांत होते का? आकाशामध्ये घार दिवस दिवस विहरत राहते दिवस दिवस, म्हणून चिमणी उडायची थांबते का? आपण आपल्या शक्तीने, तेजपुंज विश्वासाने, आत्मविश्वासाने प्रस्फुटित झालं पाहिजे. काहीतरी करून जावे तरीच जन्मास यावे, समर्थ म्हणतात ना. मग त्यांचंच आहे ना हे काम. तुम्ही करते पण का घेता आपल्याकडे? मी करतो असं म्हणूच नका ना. मी करता ऐसे म्हणशी तेणे तू कष्टी होशी. राम करता ऐसे म्हणता पावशी, यश कीर्ती आणि प्रताप. का कमीपणा घ्यायचा? समर्थ म्हणतात प्राणी मात्र अशक्त ते पुढे आहे. विनाकारण आपल्याकडे कशाला कमीपणा घ्यायचा, दुर्बलता घ्यायची. जे होईल ते त्यांचं आहे. चांगलं झालं त्यांचं आहे, नाही जमलं त्यांचं आहे. मला कशाला ताप? किती मोठा आत्मविश्वास समर्थ आमच्यामध्ये निर्माण करतायत. मी जेव्हा त्यांना हे सकाळी बोललो ते म्हणाले वाह क्या बात है, चला मी सगळं जमवलेलं आहे, सगळ्या नोट्स काढलेल्या आहेत, उद्यापासून लिहायला चालू करतो. पण एक काम करा, 4-5 पानं झाली की मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही एकदा बघा. म्हणलं ठीक आहे ना, काय हरकत आहे, त्यानिमित्ताने माझा अभ्यास होईल. जीवनामध्ये किती सूक्ष्म निरीक्षण समर्थांनी केलेले पहा. आधीच तकवा सोडीला, मध्येच दिवसा सांडीला, तरी संसार हा शेवटाला कैसा पावे. सूर्य नमनालाच घडावर तेल म्हणल्यासारखं. समर्थ म्हणतात आधीच तकवा सोडीला, चिवटपणा किंवा कोशिश. आमचे एक मित्र आहेत अरविंद बिडवई, नांदेडला ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष आहेत. त्यांच्या घराला नाव आहे कोशिश. ते म्हणाले कोशिश करने वालों की हार कभी नहीं होती. अत्यंत खडतर परिस्थितीमधून त्यांनी 2 इंडस्ट्रीज उभ्या केल्यात. 3 मजल्याची बिल्डिंग लावली आहे. प्रत्येक मजल्यावर एक मुलगा आहे आणि प्रत्येक त्या 3 मजल्याच्या बिल्डिंगला लिफ्ट आहे. संपन्न आहे. घराला नाव काय? कोशिश. समर्थ म्हणतात आधीच तकवा सोडीला, तू चिवटपणा सोडला, प्रयत्न सोडले, कोशिश सोडली, तर मध्येच दिवसा सांडीला, मध्येच धैर्य गळालं. अरे असं करून चालेल का? तरी संसार हा शेवटाला कैसा पावे. हा संसार तुला शेवटपर्यंत न्यायचा आहे, पलीकडच्या तीरावर जायचं आहे. मध्ये गटांगळ्या खाऊन उपयोग नाहीये. आम्हाला माहिती आहे संसार कसा आहे. पुढे समर्थ सांगतायत संसार मुळीच नासका, विवेके करावा नेटका, नेटका करिता फिका, होत जातो श्रीराम. अत्यंत गोड ओवी आहे, खूप जणांच्या तोंडी असलेली ओवी आहे.
आधी संसार करावा, आधी नेटका संसार करावा, मग घ्यावे परमार्थ विवेका. समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलं. काही दीड शहाणे लोक म्हणतात आधी संसार करावा नेटका, म्हणजे समर्थांनी 60 आयुष्याच्या 60 वर्षापर्यंत संसार करायला सांगितला. अरे आधी म्हणजे काय? अप टू रिटायरमेंट. जेव्हा तू टायर्ड होणार आहेस तेव्हा कसला संसार करणार, पुन्हा काय परमार्थ करणार? इथं समर्थ म्हणतात संसार मुळीच नासका, विवेके करावा नेटका. नेटका करिता फिका होत जातो. नेटका म्हणजे नेटाने नव्हे, नेटका नेमस्तपणे, टू द पॉइंट, टू बी स्पेसिफिक. तेवढ्या पुरतं तेवढं. लिप्तता नको, आसक्त नको, गुंडाळा नको, गुंतून नको, अडकून नको. आता समर्थ म्हणतात नेटका करिता फिका होत जातो. ह्याचे 2 अर्थ आहेत. काय अर्थ आहेत? नेटका नेमका केला तर तो फिका होतो, त्यातली आसक्ती कमी होते. हा सगळ्यांना अर्थ माहिती आहे. तुमच्यासारख्या दासबोध अभ्यासकांना तर मी काहीच बोलू नये, खरंच सांगतो. मला कधी कधी असं वाटतं की आपण ही जी पोपटपंची चालवली आहे ही पण एक आहे स्वांत सुख आहे, थोडंफार जरा अभ्यास होतोय म्हणून हे सगळं करणं आहे. तुम्हाला शिकवण्याचा उद्देश बिलकुल नाही आहे. कारण आपल्याला माहिती आहे संसार नेटका केल्याने, विवेकाच्या बळावर तो नेटका जर केला तर तो फिका होतो, त्यातली गोडी कमी होते. चहा प्यायचा आहे ना, मग एक लाडू खा, एक पेढा खा, त्या चहातली गोडी लागते का? आपण म्हणतो का हो साखर कमी टाकली काय चहामध्ये? असं नाहीये, साखर आहे पण ती फिकी झाली, त्याचा गडदपणा कमी झाला, त्याचा प्रभाव कमी झाला. का? नेटका केल्याने, नेमका केल्याने. जास्त जेवढं गुंतत राहू तेवढा उद्वेग, चिंता, क्लेश, संभ्रम, भ्रम, कल्प, विकल्प वाढत जातील, आपले आणि इतरांचे, प्रपंचातल्या नातेवाईकांचे. पहिला अर्थ असा आहे की संसार मुळीच नासका, तो मुळीच नासका आहे, त्याचं रॉ मटेरियल नासक आहे. पुढे समर्थांनी दुसऱ्या ओवीत सांगितलंय, जिनस मासला त्याला नाव दिलं, दॅट इज रॉ मटेरियल. संसार मुळीच नासका, मुळामध्येच तो नासका आहे. हो, तुम्ही काय नासका म्हणताय? समर्थ म्हणतात संसारी सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले. मी पाहिलेही नाही ऐकलेही नाही. खरं आहे का नाही? तुमचा माझा अनुभव काय? खरं खरं सांगायचं. इथं नाही सांगायची गरज नाही, मोठ्याने बोलायची, मनातल्या मनात आडाखे बांधा. संसार मुळीच नासका, विवेके करावा नेटका. नेटका करिता फिका होत जातो. ते नेमकेपणाने संसार नेमस्तपणाने करण्याने तो फिका होत जातो, तो बाधत नाही. याचा दुसरा अर्थ काय? तो कितीही नेटका, कितीही व्यवस्थित केला तरी तो नीरस होतो, त्यात गोडी राहत नाही. आज ज्याची उत्कंठ आहे, 40-50 वयामध्ये ज्याची अप्रूपता आहे, आतुरता आहे, हवंसं वाटतंय, 70 मध्ये ते काय वाटतं, 60च्या नंतर काय वाटतं? ज्या स्पर्शासाठी आसूसलेला होता आता ते चिरकुट झालं. जीर्ण झालेल्या कपड्याची लक्तर जशी लोंबतात तशी स्किन लोंबती आहे. आता स्पर्श बरा वाटेल. दुसरा अर्थ असा आहे की नेटका व्यवस्थित कितीही केला तरी संसार हा नीरस होतो, त्यात गोडी नाहीये. का बरं गोडी नाहीये? पुढे समर्थ म्हणतात ऐसा याचा जिनसाना, पाहता कळो येतोय मना, परंतु धीर सांडावाना, कोणी एके श्रीराम. ऐसा याचा जिनसाना. जिनसाना काय? जिनस मासला काय? एकच शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे किंवा त्याला स्वभाव सुद्धा म्हणता येईल, त्याचं स्वरूप सुद्धा म्हणता येईल. ऐसा याचा जिनसाना, पाहता कळो येते म्हणा. तू मन लावून पहा, नीट विचार कर. हे असंच आहे, हे नासक आहे, ह्याच्यात गोडी नाहीये.
हे पैल तीरावर नेणारं नाहीये. पण समर्थ काय म्हणतात, परंतु काय सांगतात, धीर सांडावाना कोणी एके. अरे असं जरी असलं तरी धीर सोडू नको. सगुण परीक्षा अ व कड सांगितली म्हणून दासबोध आम्ही सोडून दिला का? जीवन जगायचं सोडून दिलं का? परमार्थ करायचं सोडून दिला का? हे सगळं असं आहे तरी परंतु धीर सांडावाना कोणी एके. नो डाऊट युअर सिच्युएशन इज बॅड, बट इफ यू लूज युअर टेम्पर इट विल बिकम वर्स्ट. मान्य आहे, हे सगळं मान्य आहे, पण धीर सोडायचा नाही. 6 महिने झाले, अजून 4 महिने जातील. द डे विल कम. पुन्हा आम्ही आयुष्य आनंदाने भरभरून जगू, बाहेर फिरू, आमचे सगळे उपक्रम चालू होतील. काही घाबरायचं कारण नाहीये. धीर सांडिता काय होते, धैर्य सांडून काय होतं? मध्येच गोटांगळ्या खाशी धैर्याने पलीकडच्या तीरावर जायचंय. धीर सांडिता काय होते, अवघे सोसावे लागते. नाना बुद्धी नाना मते शहाणा जाणे. अनेक बुद्धी, अनेक मार्ग, अनेक उपक्रम, अनेक रस्ते, अनेक सोल्युशन्स आपल्याला काढता येतात. आणि हे कुणाला जमतं? हे शहाण्या माणसाला जमतं, की जो विवेकी आहे, जो ज्ञानी आहे, जो महंत आहे, जो मठपती आहे, जो लोकसंघटक आहे, ज्याला लोकसंग्रह करायचा आहे आणि साधना करायची आहे आणि या समाजाला आणि या राष्ट्राला उन्नयनाला घेऊन जायचे आहे. असा शहाणा होण्यासाठी समर्थ म्हणतात की ही साधना तशीच पुढे चालू ठेव. दासबोधाचा अभ्यास कर. म्हणून तो अभ्यास करण्यासाठी उद्या दुपारी पुनश्च आपण सगळे 2 वाजता भेटूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.